अप्पे मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. या सरकार मुद्द्यावर काय झालंय बोला. म्हणजे मी अप्पे, हे बघ, मनीच्या नावावर मी जी जमीन केली आहे ना, ती आधीच 5-7 लोकांच्या नावावर आहे. काय म्हणजे तुम्ही मावशीनं फसवलंय? हो. तुम्ही का करता सरकार असं? मला सतत असं वाटतं की आता हे शेवटचं संकट असेल, पण नाही, तुम्ही काहीतरी पुढे वाढूनच ठेवता सरकार. मी मुद्दाम नाही केलेलं. हे तर ठरलेलं वाक्य आहे तुमचं. ऐकून तर घे. सरकार काय ऐकून घेऊ? अगं मी 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 खरंच तिच्या नावावर जमीन करणार होतो. रुक्मिणीच म्हणाली की त्या मनीच्या नावावर काही करायचं नाही म्हणून. वा, सरकार मला तुमची गंमतच वाटते हो. आधी तुम्ही आईंचं एक वाक्यही ऐकत नव्हता, एक शब्दही ऐकत नव्हता, आणि आता जे नाही ऐकायचं ते ऐकलं. असं नाही अप्पे. असंच आहे. आणि 1 मिनिट, आता मावशींना तुम्ही गंडवलंय हे त्यांना कळलंय का? हो, देवा, मी का केलं सरकार हे? तेच सांगायला आलो होतो मी. तुम्ही ना कायम काहीतरी घोळ घालून ठेवता, आणि तो जेव्हा निस्तरायची वेळ येते ना, तेव्हा तुम्हाला बरोबर आपली आठवते. असं नाही. असंच आहे सरकार. मला ना स्पष्ट असं वाटतं की तुम्ही फक्त आईचं नाव पुढे करताय. त्या प्रॉपर्टीचा मोह तुम्हाला सोडवत नाही अप्पे, असं नाही. हे एवढं सगळं झाल्यावर अक्कल आली आहे मला. आता त्या प्रॉपर्टीचं काही पडलेलं नाही मला. मला माझं घर महत्वाचं आहे, ते वाचवायचंय अप्पे, आणि म्हणून तुझ्याकडे आलोय. या मनीचा डाव आज काहीतरी वेगळा वाटतोय मला. त्या मनीनं आज आर्याच्या आईचा विषय मुद्दाम काढलाय असं वाटतंय. आणि आईंच्या आवडीचं जेवण बनवून त्या सगळ्यांसमोर सत्य उघडकीस आणणार आहे. त्याचीच तर भीती वाटतेय मला. सरकार म्हणजे आता मनी मावशी आईंचं सत्य सगळ्यांना सांगणारे घरात. आणि काही झालं तरी आपल्याला ते थांबवायचंय. अप्पे, विण्याला आणि आर्याला यातलं काही कळता कामा नये असं मला मनापासून वाटतंय आता. तुम्ही या जमिनीचा गुळ घातलाच नसता तर ती बाई कशाला काय बोलली असती सरकार? अप्पे अगं. सरकार तुम्ही ऐका, तुम्ही खरंच जाईत ना? हे बघ अप्पे, पुन्हा असं काही होणार नाही. सरकार हे वाक्य तर खरंच बोलू नका. तुम्ही खरंच जाईत ना? मी हात जोडते, तुम्ही जाईत ना सरकार, जाईत ना. मनी मावशी जर असं काही करणार असतील ना, तर आपले त्यांना आत्ता जाऊन थांबवलं पाहिजे. काहीतरी कर. तुझं काय चाललंय? अरे स्वयंपाकात मदत करते ना. कशाला? तुला नाही म्हणून सांगितलंय ना. सुजय, आपलीसाठी केलं पाहिजे. आज काम करशील आणि हळूहळू तुझ्याच गळ्यात टाकतील सगळं. असं काही होणार नाही. तुला नाही म्हणायला कळत नाहीये का? चिडतोयस कशाला? मी काय माझं काम बाजूला ठेवून करतेय का? तो मुद्दा नाहीच आहे आता, पण तू काम केलं तर सगळं अवघड होऊन बसल. म्हणजे हे बघ, मी तुला काय बोललोय, आपल्याला पुण्याला निघून जायचंय. त्यामुळे घरात पण सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण घरात असून नसल्यासारखं आहे. म्हणजे निघताना जास्त त्रास होणार नाही. हे असले काहीतरी विचार करतोस तू. बरोबर विचार करतोय मी. हे बघ सुजय, आप्पी माझी मैत्रीण आहे. तुम्ही कुणीच माझ्यासोबत नव्हतात ना, तेव्हा ती एकटी माझ्यासोबत होती. या झालं त्या आप्पीचं कौतुक सुरू. मी तिला सांगितलंय, तुला सुद्धा सांगते. मी तिला सांगितलंय आपली मैत्री एका बाजूला आणि घरातल्या गोष्टी एका बाजूला. तू सुद्धा हे लक्षात ठेव. अगं तू मैत्रीण म्हणून काम करशील, पण घरात सगळ्यांना काय वाटणार? त्यांना काय वाटतंय म्हणून मी करू नको का? आणि मी काय चुकीचं करतेय? कर, तुला जे करायचं ते कर. सुजय, असं वागतोस तू. हे बघ, तुला सगळ्यांचा पुळ काय ना, मग तू थांब घरात. आरू आणि मी निघतो पुण्याला. मी यायला नाही म्हणालीये का? का आपण उद्या लगेचच निघालोय? प्लॉट पडले की मी ते सगळे विकणार आहे. 3-4 प्लॉट विकून जो काय पैसा येईल त्यातून निघायचं. ठीक आहे, त्याला अजून भरपूर वेळ आहे. सांगितलं तेवढं लक्षात ठेव. आहे लक्षात. आणि तू उगाच डोक्यात काहीतरी घेऊन बसू नकोस. आणि आताच बसलं पाहिजे असं काही नाहीये. तू बाहेर सगळ्यांच्यात येऊन बसू शकतोस. काही गरज नाहीये, मी इथंच ठीक आहे. ठीक आहे. या मनी आणि संकल्पापेक्षा आप्पे अर्जुनचाच लय राग आहे मला. लय झालं यांचं कौतुक. या अर्जाने मला तुरुंगात टाकलं होतं ना, विसरलो नाही. वेळ येऊ दे फक्त, मग सांगतो यांना. अर्जा, कदम काव काय नाही रे. काय झालं?
ही रे, हे आपलं एकदम काय झाले? तुझ्या आईची आठवण आली रे. सारखं वाटत राहत रे. ती असायला पाहिजे होती. आणि आज सगळ्यांनीच तिची आठवण काढली ना लई दिवसांनी. तेव्हा लई वाटलं खरंच ती पाहिजे होती रे. अरे सारखं वाटतं ही सगळं बघायला पाहिजे होती. तिच्या सोन्यासारखा पोराचा संसार बघायला पाहिजे होती. आप्पीला बघायला पाहिजे होती. नातवंड खेळवायला पाहिजे होती रे. मी म्हणायचो तिला सारखं पाहिजे म्हणून माझ्यासोबत. आणि आजच्या दिवस तर ती नक्कीच पाहिजे होती. अरे तुला ना आपल्याला डोक्यावर घेऊन फिरली असती ती. हा सगळ्यांना सांगत फिरली असती माझा पोरगा आहे, माझी सून आहे. पेपरात आलेली सगळी कातरणं कापली असती. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना दाखवली असती बघ तिने. कदम, मला तुम्हाला विचारायचंच होतं, आप्पी आवडली असती का हो तिला? म्हणजे आप्पीबद्दल काय बोलली असती? अरे नक्कीच आवडली असती तिला. खरंच का? नाही तर म्हणली असती कशाला उचापते करते ही पोरगी, घरी बसायचं आपलं सुनानी. अरे नाही नाही नाही, तिचा स्वभाव लय भारी होता अर्जा. म्हणजे बघ की त्या काळात नवऱ्यानं स्वयंपाकघरात येणं कमीपणाचं होतं, तर तिनं तर मला स्वयंपाक शिकवला. आणि त्या काळात तिचे विचार लय वेगळे होते अर्जा. वेगळे म्हणजे? म्हणजे अरे तिला सगळा हिशोब कळायचा. ती शाळा शिकली होती, लई नाही 7वी पर्यंत शिकली होती. पण सगळा हिसाब यायचा तिला. सारखं मला म्हणायची असं केलं पाहिजे, तसा हिसाब ठेवला पाहिजे, सरकारांना विचारा त्यांनी ठेवलंय का तसा. हा पर मी कधी विचारलं नाही दादाला. कदम, नाही मग आता मला वाटतंय की आप्पी नक्कीच आवडली असती तिला. मग मी काय म्हणतोय हा, मी तर तिला सगळं सांगत असतो आप्पीचं. मग संपला विषय. बर कदम, खरंच असं होईल का हो? काय रे? म्हणजे आप्पीच्या पोटी आई येईल का परत? हा आता नियतीच्या मनात काय आहे कुणाच ठाऊक. पण हर्षा तसं झालं ना लय झाक होईल बघ. खरंच? बर चल जेवाय जाऊ. आरतीची आठवण आली की तुझ्याकडे कधी पाय वळतात ते कळतच नाही बघ. चल सगळी वाट बघत असतील. हा हळूवाडे गेले. हा चल चल चल. मावशी झालं का नाही? भूक लागली, भूक मावशी. भया 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 लय दमले मी. काय बाई म्हणे, अगं एक दिवस नाही स्वयंपाक केलास तू आणि एवढी जमलीस, एवढी नाटकं तुझी. अगं रुक्मिणी, एक दिवस? अगं बघ केवढं काय काय बनवलंय मी. खाऊनच बघूया की आता मावशी. हा चालतंय, चला जेवायला बसू आपण. हा ओ मावशी, मावशी, बापू दिप्या मामी येतात, जरा थांबा, त्यासाठी थांबलोय आपण. काय बाया, कधी येतात काय माहिती. येतील येतील, एवढं थांबा. एवढी कसली गडबड आहे? अरे माझ्यासाठी नाही, आता हे बघ, आईच्या हातची चव जरी नसली तरी बी मी तुझ्या आवडीचे पदार्थ बनवल्यात का नाही सगळे. हा काय मावशी, अचानक एवढा लाड कसं काय? हे बघ आप्पे, माझं कसं असतंय ना, मी हातचं राखून कधीच काय करत नाही. लाड बी नाही आणि राग बी नाही, जे काय असेल ते बेधडक. मावशी आज लयच गोड गोड बोलताय हो. आणि गप कवा बसतात त्या तेव्हा. बापू या. बस, ये मम्मी. बस. काय रे? बरं झालं बाया बापू तुम्ही आलात. नाही म्हणजे मीच आप्पीला म्हणलं होतं तुम्हाला बी जेवायला बोलवा म्हणून. काय या दोघांनी एवढा मोठा पराक्रम केलाय ना, म्हणून त्यांच्या आवडीचं मी स्वयंपाक बनवलाय. म्हणलं तुम्ही बी या जेवायला. मला काहीतरी सांगायचं बी आहे सगळ्यांना. हो मावशी, त्यांना बसू द्या, जरा श्वास तरी घेऊ द्या. चला चला आधी आपण जेवण करून घेऊ. हा अहो मावशी, आम्हाला येऊन 1 मिनिट पण नाही झाला, लगेच होय.
आता तुम्हीच उशिरा आले त्याला काय करणार? एक काम करू, आपण ना सगळेजण आधी जेवून घेऊ आणि मग मस्त पैकी गप्पा मारत बस. हा ठीक आहे की, त्या म्हणतात तर आधी जेवून घेऊ. हा चला, मावशींचा जीव अडकलाय कवाचा. विनायकराव, माझा नाही जीव अडकला, तुमचा आणि अर्जुनचा अडकलाय. म्हणजे कसं आहे, आता मी आईच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवल्यात का नाही? हा, ह्या तुम्ही दोघांनी एवढा पराक्रम केलाय. सगळ्यात जास्त कौतुक कुणी केलं असतं? सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असता? हा, अर्जुनच्या आईला का नाही? मग पण कसलं काय, बिचारी आज इथं जिवंत असायला पाहिजे होती. काय सरकार, हा हो होय ना. आणि बर का बापू, मी मुद्दाम विचारला अर्जुनला की तुला आईच्या हातचं काय काय खायला आवडतं, आणि ते सगळे पदार्थ बनवल्यात बघा मी. हो मावशी, ते काय सुरू केलं नवीन तुम्ही? आता ग बाय, काय नवीन येतावा? हा, हे बघ, तुला येते की नाही आईची आठवण? हा, तुला येते, आप्पीच्या बाबांना येते, मग अख्ख्या घरादाराला बी यायला पाहिजे का नाही? हा, मावशी, जेवणाचं सगळं बाहेर आणायचंय ना? चला. आता ग बाया, पिऊ आणल ना, पिऊ जा बरं घेऊन ये सगळं. ए मावशे, तू केलं ना सगळं, मग तू आणखी तिला कशाला कामाला लावती? अरे सुजा बाळा, आता मी एवढं महत्वाचं बोलते का नाही? हा, जा जा पिऊ घेऊन ये जा. हा. आणते. हा, तर मी काय बोलत होते, हे बघ अर्जुन, तुला वाटतं का नाही की आपली आई आता पाहिजे होती, आपली आई आता पाहिजे होती, वाटतं का नाही तुला? हा, म्हणे काय चाललंय तुझं? मावशे, काहीतरी महत्वाचं बोलायला जमलोय ना, मग हे काय लावलंय तू? आता ग बया, आता घरातल्यांबद्दलच बोलते ना, काय चाललंय? मावशी, हे बघा, पिऊताई सगळं जेवणाचं आणायला लागल्या, तुम्ही पण बसा जेवायला. अगं आणायलाच लागली ना, दमकी जरा बोलू दे की. अहो, मी हे म्हणत होते, तुम्ही एक गोष्ट विसरलात की. आता ग बाय, काय राहिलंय? अहो, एवढी महत्वाची गोष्ट आहे मावशी, अशी कशी विसरताय? आईंच्या एकदम जवळची गोष्ट आहे ना. चला तुम्ही आत, मी तुम्हाला सांगते. चला जा की, मग तू घेऊन ये की. काय चाललंय तुमचं आप्पे? अगं म्हणे, तिला एकटीला कुठे पाठवतीस? तू पण जा की. मावशी, मी काय म्हणते, चला तुम्ही माझ्यासोबत. बरं, मी ना आल्यावर सांगते हा सगळं. हा, जाऊन येते. हा, अगं इकडं कुठं? महत्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगते. या बया, या. या मावशी. काय ग आप्पे, काय झालं? आता ग बाया, आप्पे अगं सांग की, काय झालं? सांग की, काय झालं? हा? काय मावशी, इथून पुढं एक शब्द जरी काढला ना तोंडातनं, तर याद राखा, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची फक्त. आता ग बाय, काय झालं तुला? आता तिकडं तर किती गोड गोड बोलत होती नी, तर काय झालं एकदम तुला? तुम्ही हे सगळं का करताय ना, हे व्यवस्थित कळतंय मला. आता काय झालं? आता आपण ते आळूच्या वड्या न्यायला आलोय ना, मग आता घेऊन जाऊ की? चल. थांबा. तुला काय म्हणायचंय आप्पे? मावशी, नाटकं करू नका. अर्जुन चायचा विषय का काढला, हा असा जीवनाचा घाट का घालताय, हे सगळं व्यवस्थित कळतंय मला. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अर्जुन चायचं सत्य सांगायचंय ना? सरकाराने हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत काय केलं हे सगळं सांगायचंय ना तुम्हाला? काय? बया बया बया, काय ऐकलं आप्पे? अगं काय बोलली? परत बोल, तू परत बोल. तुम्हाला अर्जुनच्या आईचं सत्य सगळ्यांना सांगायचंय. अगं हे तुला कसं काय माहिती? हा, सरकारांनी सांगितलं का तुला? मुद्दा हा नाहीये मावशी, तुम्ही हेच करणार होतात ना? हा, हेच करणार होते मी. इतके दिवस गप बसले, आता नाही गप बसणार. अहो मावशी, पण तुमचा राग सरकारांवर आहे ना, मग बाकीच्यांना का त्रास देताय तुम्ही? दिवसेंदिवस खालची पातळी गाठत चालता मावशी, आणि आता हे सगळं असं घडवून तुम्ही अर्जुनला एवढा मोठा धक्का देणार होतात. पण आप्पे, अगं तू त्या सरकारांना वाचवतीस कशाला? घराला वाचवतीये.
घर कसलं घर आप्पे? ज्या माणसामुळं तुझ्या अर्जुनची सोन्यासारखी आई गेली, ज्या माणसानी स्वतःच्या पोराला इश घातलंय, आणि असल्या माणसाला तू वाचते होय ग? हा, आणि एवढं सगळं माहिती असून तू का ग बसली ग? हा, तू तर तत्ववादी आहेस एवढी, खऱ्याची बाजू घेणारी आहेस. हा, मग तू का ग बसली? अगं याच आश्चर्य वाटतंय मला. जा आता तू जाऊन सांग सगळ्यांना हे. मावशी मी आता गप बसले, कारण मी जर आता बाहेर जाऊन बोलले ना तर भूकंप होईल घरात. योग्य वेळ आल्यानंतर मी सगळ्यांना सांगणार आहे, आणि म्हणून एवढा आटापिटा करताय होय तुम्ही? तू, त्या अर्जुननं, त्या सरकारानं, सगळ्यांनी मिळून ना माझ्या बंट्याच्या आयुष्याचा पार खेळ खंडोबा केलाय बघ. त्याच्यामुळं मी आता कुणाला सोडणार नाही. मावशी तुम्हाला कित्येकदा चांगलं सांगून झालंय, पण तुम्हाला नाही हो कळत आहे. नाही 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 नाही, तुला काय करायचंय ते कर तू, पण मी बाहेर जाऊन सांगणार म्हणजे सांगणार. तुम्ही जर बाहेर जाऊन सांगितलंत ना तर तुमचा संकल्प आयुष्यभरासाठी आज जाईल हं, मावशी. असल्या धमक्यांना मी घाबरत नसते आप्पे. अहो नाही, मग घाबरा आता. कसं आहे ना मावशी, माझ्या पोटात आता बाळ आहे, आणि मी खरंच खोटं नाही बोलत आहे. आणि फक्त संकल्प डोबळे नाही, तुम्ही पण त्याच्यासोबत आज जा. तू काय करणार आहेस ग मला? मावशी तुमच्या आणि सरकारांच्या लग्नाचे कागदपत्र कुठे येतो? आहेत की. आता एकदा जाऊन बघा बरं. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही आमच्या घरात घुसलात, आम्हाला सगळ्यांना त्रास दिलात, आमच्या सगळ्यांचा छळ केलात, अशी बरीच कारण आहेत मावशी. आप्पे तुम्ही का विसरताय हो सारखं सारखं मी कलेक्टर आहे ते? मला एक सांगा, उद्या जर पोलीस आपल्या घरात आले चौकशीला, तर ते कोणाचं ऐकतील, तुमचं की माझं? मी हे काय केलंय नाही केलंय याचा काय पुरावा आहेत का तुझ्याकडं? या घरातला प्रत्येक माणूस पुरावा आहे, ज्यांना तुम्ही त्रास दिलाय, ज्यांचं घर तोडण्याचा प्रयत्न केलाय. सरकार, रुक्मिणी आई, बाबा, स्वप्नील सर, पिऊताई आणि अर्जुन सुद्धा. चुकून एक शब्द जरी बाहेर पडला ना तुमच्या तोंडात, तर बाहेर खुल्या हवेत जे फिरताय ना ते फिरणं बंद होईल कायमचं. आणि हे मी तुम्हाला आजचं नाही, इथून पुढचं सांगते. इथून पुढे एक शब्द जरी बाहेर काढलात ना तोंडातनं, तर तुम्हाला कायमचा आत पाठवेल. या आप्पीचं दुसरं रूप तुम्ही बघितलंच नाही मावशी. आता मी गप नाही बसणार. मावशी अहो चला की बाहेर. नाही मला हे ऐकायचं हो, तुम्ही बाहेर जाऊन सगळ्यांना काय सांगताय ते. या मावशी. काय म्हणायचं राहिलं होतं का आप्पे? काय नाही, हे आळूच्या वाड्या. हा, तरीच मी शोधत होते, मला सापडले नाहीत. ते मी कामाच्या नादात ना तिकडच ठेवून आले होते. म्हणजे मुख्यच गोष्ट विसरला होता म्हणा की तुम्ही. अहो, मग काय बाबा, मला अचानक आठवलं म्हणून त्यांना आत घेऊन गेले मी. मला कधी नव्हे तर मनी मावशीचं बोलणं ऐकायचं. काय बोलायचं होतं तुम्हाला? नाही, आता ना मला लय भूक लागली, आधी आपण जेवण करून घेऊ. चला चला बसूयात आधी जेवायला. काय ग मावशे, आत्ता लहान पोरासारखा उड्या मारत होती ना, काहीतरी सांगायचंय म्हणून. मग काय झालं? नाही राहू दे ना, आधी जेवण करून घेऊ. चला बसू, चला. मावशी पण तुम्ही कशाबद्दल बोलणार होता? असं काय नाही, तेच आप्पी बद्दल आणि अर्जुन बद्दल. मग बोला की. अरे आता लांबड कशाला, जीवन घेऊ की आधी. चला. नाही दादा, आप्पीन अर्जुन बद्दल काय चांगलं निघते का त्यांच्या तोंडनं हेच बघायचंय मला. काय ग बाया, आता मी एवढं राबून एवढं जेवण बनवलंय, ते गार होऊन जाईल ना. आधी आपण जेवण करून घेऊ आणि मग बोलू. हा म्हणूनच म्हणतोय, बोला की काय बोलायचं ते. आता मी काय कौतुक करणार ना, अख्खा जिल्हा कौतुक करतोय, अख्खं राज्य कौतुक करतोय. मावशी ती झालं त्यांचं, पण तुम्हाला काय वाटतंय ती सांगा की. तेच की रे, की आप्पी ना अर्जुन लई चांगलं आहेत, आणि आप्पी तर एक नंबर काम करते, आणि दोघांचा संसार बी चांगला चाललाय.
आणि त्यांचं सगळं चांगलं होऊ दे र देवा. वा बया म्हणे अरे घर तोडायचं काय ग? हा मावशी अहो आई काय म्हणतात? हा तेच ना, आप्पी हाय तर काय झालं तरी हे घर तुटणार नाही. वा वा मावशी वा, क्या बात आहे, एक नंबर बोललाय तुम्ही. आज दिवस कुठं उजडलाय काय माहिती. मावशी पहिल्यांदा आप्पीच एवढं कौतुक करतायत. बरं बाळ झाला आता, चला जेवायला बसा. आप्पे नाही तुला अद्दल घडवली ना तर बघच, नावाची हाय मनी. बाकीचे राहू दे आता, नंतर म्हणा. आधी जेवायला बसा चला.